आई माझ्या नावाचा स्वयंपाक करू नको, मी बाहेर चाललो मटण खायला. अरे आजच्या वारी मटण खायचं नाही, तुला किती वेळा सांगितलं मी. आजच्या वारी मटण खाल्ल्यावर काय होत असते? वार पाळणं चांगलं असते बाळा. वार जर आपण पाळले तर देव प्रसन्न होते, आपली प्रगती होती. थांब तुला एक गोष्ट दाखवतो. हे पाय, हॉटेल भाग्यश्री वार रविवार, हॉटेल भाग्यश्रीला वार सोमवार, वार मंगळवार, वार बुधवार, वार गुरुवार, वार शुक्रवार, वार शनिवार, सकाळ 7 वाजे. त्या हॉटेल भाग्यश्रीवाल्यानं एक वार सोडला नाही बकरी कापायचा. कोणताही वार असो, कमीत कमी 7 बकऱ्याचा बेत असतं म्हणजे असते. आणि प्रगती म्हणशील तर मागच्या आठवड्यात फॉर्च्युनर घेतली त्यानं नवी खॅट, आणि मी अजून बी आपल्या स्प्लेंडरमध्ये 20 रुपयाचं पेट्रोल टाकतो. वार पाळल्यानं कुठं प्रगती होत असते का काय तू बी? अरे प्रगती होण्यासाठी वाराची गरज असते. अगं प्रगती होण्यासाठी वाराची नाही तर मनगटातल्या जोराची गरज असते. मनगटाचं जोर लावून आज खाशील तर उद्यापासून भाकर भेटणार नाही घरात. पाय मग काय करायचं तर, जास्त शहाणपणा शिकवायला मला.